होता आणि आज आपण न्यायालयात हजर झाला काय? नाही, त्या ठिकाणी मला काही महत्वाच्या कामानिमित्त येणं शक्य झालं नव्हतं आणि त्याच्यामुळे अटक वॉरंट त्या ठिकाणी होता आणि कोर्टानं हजर राहण्यासाठी समन्स बजावले होते आणि शेवटी आपल्याकडे न्यायव्यवस्था ही सर्वश्रेष्ठ आहे आणि कोर्टाच्या आदेशानुसार आज मी कोर्टासमोर हजर झालो आणि कोर्टाने त्या ठिकाणी जामीन मंजूर केला. काल भाजपचा मेळावा झाला सिंधुदुर्गमध्ये आणि त्यामध्ये खासदार नारायण राणे यांनी आपण आता निवृत्त होण्याचे संकेत दिले होते काय? नाही, मला वाटतं निवृत्त होते असं राजकीय व्यवस्थेतनं कदाचित त्यांचं म्हणणं असेल, पण नारायण राणे साहेब सामाजिक राजकारण हे करत असताना ते लोकांमधला नेता आहे, लोकनेता आहे आणि त्याच्यामुळं कशा अर्थानं निवृत्त होता मला माहीत नाही, पण नारायण राणे लोकांमध्येच राहतील. लोकांची ती ऊर्जा आणि लोक त्यांची ऊर्जा आहे. नगरपालिका निवडणुकीनंतर नारायण राणे हे निवडणुकीच्या सर्व प्रक्रियेपासून दूर होते. यानंतर नारायण राणेंनी एक असा आरोप केलाय कालच्या भाषणामध्ये की आपल्याला संपवण्याचा जो काही प्रकार होतोय त्याच्याकडे तुम्ही गांभीर्याने लक्ष देऊ नका कार्यकर्त्यांना उद्देशून म्हणाले. रवींद्र चव्हाणांच्याकडे त्यांचा रोग होता कसं बघता? नाही, असं ते त्यांचा रोख रवींद्र चव्हाणांकडे असायचं काही कारण नाही. कारण राणेसाहेब पक्षाचे नेते आहेत, खासदार आहेत आणि रवींद्र चव्हाण आमचे प्रदेशाध्यक्ष आहेत आणि पक्षाचा कार्यकर्ता, पक्षाचा नेता प्रदेशाध्यक्षांच्या विषयी असा रोख ठेवू शकत नाही. त्याचा अर्थ अशा प्रकारे लावणं चुकीचं आहे असं माझं स्पष्ट मत आहे.